नमस्कार. या व्हिडिओत आपण सजीवांचे जग आणि त्यांचे वर्गीकरण म्हणजेच क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स या टॉपिकबद्दल मागील वर्षात विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत. आता आपण पहिला प्रश्न बघूयात. हा प्रश्न STI 2017 मध्ये विचारला गेलेला आहे आणि हा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती वाक्ये बरोबर आहेत. आणि त्यासाठी खाली 4 स्टेटमेंट्स दिलेली आहेत आणि या सर्व स्टेटमेंटसाठी खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता आपण पहिलं स्टेटमेंट बघूयात. स्टेटमेंट अ आहे, बुरशी पेट्रोलचे विघटन करण्यास कारणीभूत असते. स्टेटमेंट ब आहे, सूक्ष्मजीव धातूचे विघटन करू शकतात. तिसरं स्टेटमेंट आहे क, जीवाणू व बुरशी प्लास्टिकचे विघटन करणारे घटक आहेत. आणि चौथं स्टेटमेंट आहे ड, जीवाणू सौंदर्य प्रसाधनांचे विघटन करू शकत नाहीत. आणि या 4ही स्टेटमेंटसाठी खाली ह्या पर्यायांवरून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. आता आपल्या सायन्स ऑल इन वन या पुस्तकामध्ये आपण सृष्टी कवक किंगडम फंजाई या हेडिंग अंतर्गत हा स्वतंत्र पॅरा दिलेला आहे आणि त्यात आपण स्पष्ट म्हटलेलं आहे की कवकांमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे त्या परपोषी म्हणजेच पॅरासाइट्स असतात, त्या कुजलेल्या पदार्थांवर वाढतात आणि अशा कवकांना मृतोपजीवी असं म्हणतात. त्या प्राणी वनस्पती यांच्या शरीरावर सुद्धा वाढू शकतात आणि त्यांना म्हणूनच पॅरासाइट्स असंही म्हटलं जातं. आता कवक हे सर्व प्रकारच्या हायड्रोकार्बनयुक्त पॉलिमर्सचं म्हणजेच पेट्रोलियम पदार्थांचं आणि प्लास्टिकचं विघटन करू शकतात. आणि ही इन्फॉर्मेशन आपल्याला इथं असल्यानंतर आपण पहिलं स्टेटमेंट आता पडताळून बघणार आहोत. तर पहिलं स्टेटमेंट आहे, बुरशी पेट्रोलचे विघटन करण्यास कारणीभूत असतात. तर हो, बुरशी पेट्रोलियमयुक्त पदार्थांचं विघटन करतात. थोडक्यात ते पेट्रोलचं सुद्धा विघटन करू शकतात आणि म्हणून इथे स्टेटमेंट अ हे योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. आता आपण ब स्टेटमेंट बघूयात. पुढचं स्टेटमेंट आहे, सूक्ष्मजीव धातूचे विघटन करू शकतात. आता आपल्या पुस्तकात आपण बॅक्टेरिया हे यू बॅक्टेरिया आणि आर्की बॅक्टेरिया या 2 गटात विभागले जातात असं स्पष्ट म्हटलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे. त्यात आर्की बॅक्टेरिया अंतर्गत मिथॅनोजन्स, हॅलोफाइल्स आणि थर्मो ॲसिडोफाइल्स या जीवाणूंचा समावेश होतो. तर यू बॅक्टेरिया अंतर्गत सायनोबॅक्टेरिया आणि नेहमी वातावरणात जे रेग्युलर जीवाणू आढळतात त्यांचा समावेश होतो. तर आर्की बॅक्टेरिया हे अत्यंत प्राचीन जीवाणू असून ते अत्यंत प्रतिकूल वातावरणात राहू शकतात आणि यांची पेशी भित्तिका ही प्रथिनं म्हणजेच अमिनो आम्ल आणि पॉलिसॅकॅराइड्सची बनलेली असते. त्यात पेप्टिडोग्लायकन नसतं आणि यामुळे हे आर्की बॅक्टेरिया प्रतिकूल वातावरणात जिवंत राहू शकतात. हे यांचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यापैकी जे थर्मो ॲसिडोफाइल्स असतात ते जीवाणू धातूपाषाणातील धातूंच्या स्वरूपात असणारी खनिजं विघटित करू शकतात आणि ती शुद्ध स्वरूपात बाहेर काढू शकतात. अशा प्रकारच्या खनिजांचं विघटन करून ते स्वतः ऊर्जा मिळवतात आणि म्हणून स्टेटमेंट ब, सूक्ष्मजीव धातूचे विघटन करू शकतात, हे सुद्धा इथे योग्य स्टेटमेंट आहे असं आपण म्हणू शकतो. आता आपण तिसऱ्या स्टेटमेंटकडे वळणार आहोत. तिसरं स्टेटमेंट आहे, जीवाणू व बुरशी प्लास्टिकचे विघटन करणारे घटक आहेत. आता आपण सुरुवातीलाच बघितलं की बुरशी या हायड्रोकार्बनयुक्त पॉलिमर्सचे सर्व प्रकारच्या हायड्रोकार्बनयुक्त पॉलिमर्स म्हणजे पेट्रोलियम आणि प्लास्टिकचं विघटन करू शकतात. जीवाणू सुद्धा धातुयुक्त खनिजं आणि हायड्रोकार्बनयुक्त पॉलिमर्सचं म्हणजे पेट्रोलियम आणि प्लास्टिकचं विघटन करू शकतात. म्हणून इथे स्टेटमेंट क सुद्धा योग्य स्टेटमेंट आहे असं आपण म्हणू शकतो. आता राहिला प्रश्न स्टेटमेंट ड चा. तर यात म्हटलेलं आहे की जीवाणू सौंदर्य प्रसाधनांचे विघटन करू शकत नाहीत. इथं म्हटलंय की जीवाणू हे सौंदर्य प्रसाधनांचं विघटन करू शकत नाहीत. आता आपण हे या इन्फॉर्मेशनवरून पडताळून बघणार आहोत. तर कॉस्मेटिक प्रिझर्वेशन हा पेपर प्रेझेंट स्ट्रॅटेजीवर रिव्ह्यू केलेला आहे, त्याच्यावर आधारित आहे आणि हा पेपर मी इथे डाउनलोड करून तुम्हाला ही कन्सेप्ट समजवण्यासाठी वापरलेला आहे. आता या आर्टिकलमध्ये असं म्हटलेलं आहे की जे कॉस्मेटिक्स अलीकडे वापरले जातात त्यात असणाऱ्या ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्समुळे त्यांच्यात मायक्रोबियल कॉन्टॅमिनेशन होण्याची फार शक्यता असते आणि म्हणून अशा कॉस्मेटिक्सचं शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी त्यांच्यात अँटीमायक्रोबियल एजंट्स वेळोवेळी टाकून त्यांची मायक्रोबियल सेफ्टी वाढवली गेली पाहिजे. थोडक्यात काय तर कॉस्मेटिक्समध्ये मायक्रोब्स ग्रो होऊ शकतात आणि बुरशी, जीवाणू, विषाणू या सर्व प्रकारचे सूक्ष्मजीव या कॉस्मेटिकमध्ये असणाऱ्या ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडचं विघटन करू शकतात. म्हणजेच काय तर या सौंदर्य प्रसाधनांमध्ये असलेल्या ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्सवर मायक्रोब्स जगू शकतात. आता आपण इथे ही इमेज बघूयात.
यात फाउंडेशन आणि लिपस्टिकचं सॅम्पल घेऊन ते लॅबमधल्या कल्चर मीडियावर इथं ग्रो केलेलं आहे आणि या सॅम्पल्समधून हे मायक्रोब्स इथे बाहेर आलेले आहेत. थोडक्यात काय तर मायक्रोब्स हे सर्व प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनांवर ग्रो होऊ शकतात. ठीक आहे, तर आपण आता चौथ्या स्टेटमेंटकडे बघणार आहोत. जीवाणू सौंदर्य प्रसाधनांचं विघटन करू शकत नाहीत, तर जीवाणू सर्व प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये असलेल्या ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्सवर ग्रो होतात, त्यांचं डिकॉम्पोजिशन करतात, त्यांचं विघटन करतात. हेच आपण इतक्यात बघितलंच आहे. त्यामुळे स्टेटमेंट ड हे इथे अयोग्य आहे आणि म्हणून स्टेटमेंट अ, ब आणि क योग्य असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे, आदिजीवांच्या खालीलपैकी कोणत्या वर्गात बृहत केंद्रक आणि सूक्ष्म केंद्रक यांचे अस्तित्व आहे आणि त्यासाठी खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकातल्या प्रोटोझोआ म्हणजेच आदिजीव या हेडिंग खालचा हा पॅरा बघा. यात प्रोटोझोआचे काही प्रकार दिलेले आहेत. पहिला आहे कशाभिका म्हणजेच फ्लॅजेलेटेड, दुसरा आहे अमिबॉइड, तिसरा आहे रोमकी म्हणजे सिलिएटेड आणि चौथा आहे बीजाणुधारी म्हणजे स्पोरोझोआन. यातला रोमकी म्हणजे सिलिएटेड हा जो प्रोटोझोआचा एक प्रकार आहे त्यात पॅरामेशियम सारख्या सजीवांचा समावेश होतो आणि या सजीवांना हालचालीसाठी सिलिया असतात. ते नदी नाल्यात व समुद्रात आढळतात. यांच्या 3500 प्रजाती आढळतात आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे यांना 2 केंद्रकं असतात. यातल्या मोठ्या केंद्रकाला बृहत केंद्रक असं म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये त्याला मॅक्रोन्यूक्लियस असं म्हटलं जातं आणि हा मॅक्रोन्यूक्लियस पेशीच्या सर्व क्रियांवर नियंत्रण ठेवतो. आणि आणखी एक लहान सूक्ष्म केंद्रक यांच्यामध्ये बघितला जातो, याला मायक्रोन्यूक्लियस असं इंग्लिशमध्ये म्हणतात आणि हा मायक्रोन्यूक्लियस पुनरुत्पादनात मदत करतो. थोडक्यात यांच्यात 2 प्रकारची केंद्रकं असतात. एक असतो बृहत केंद्रक आणि दुसरा असतो सूक्ष्म केंद्रक. मॅक्रोन्यूक्लियस आणि मायक्रोन्यूक्लियस, ज्याला मराठीत बृहत केंद्रक आणि सूक्ष्म केंद्रक असं अनुक्रमे म्हटलं जातं. थोडक्यात काय, यांच्यात 2 केंद्रकं असतात आणि आपल्याला विचारलेलं आहे आदिजीवांच्या खालीलपैकी कोणत्या वर्गात बृहत केंद्रक आणि सूक्ष्म केंद्रक असतो. तर आपल्याला माहिती आहे की रोमकी म्हणजे सिलिएटेड या प्रकारामध्ये अशी 2 केंद्रकं म्हणजे बृहत केंद्रक आणि सूक्ष्म केंद्रक बघायला मिळतो आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 4 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा आणि यात ह्या नमुन्याचे प्रकार दिलेले आहेत आणि त्यांच्यासाठी योग्य जोडी इथे जुळवायची आहे आणि त्यानुसार इथे पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता आपल्या पुस्तकात नामकरण या हेडिंगखाली, नोमेनक्लेचर या हेडिंगखाली आपण हा स्वतंत्र पॅरा दिलेला आहे. यात आपण म्हटलेलं आहे की नामकरण ही संज्ञा लिनायस यांनी रुजवलेली आहे आणि एखाद्या सजीवाला त्याची स्वतःची ओळख निर्माण करून देण्यासाठी पुरेसं असलेलं वैशिष्ट्यपूर्ण नाव म्हणजे नामकरण असतं. आता काही वैज्ञानिक संस्था ज्या असतात ते वेगवेगळे नियम आणि शिफारस कोड लावून अशा प्रकारची नावं सजीवांना देत असतात. त्यात ICBN, ICZN, ICNB, ICTV अशा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय कोड असणाऱ्या वैज्ञानिक संस्था अस्तित्वात आहेत आणि त्या सर्व संस्था अनुक्रमे वनस्पती, प्राणी, व्हायरसेस आणि बॅक्टेरिया या सर्वांचे नमुने गोळा करतात आणि अशा सर्व प्रकारचे नमुने ते निवडून त्यांचं योग्य पद्धतीने नामकरण करतात. आता हे नमुने विद्यापीठांमध्ये किंवा संग्रहालयांमध्ये संग्रहित करून ठेवले जातात आणि वेळोवेळी शास्त्रज्ञांना तपासणीसाठी उपलब्ध करून दिले जातात. हे नमुने एकाच नमुन्याच्या प्रकारात किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारात सुद्धा संग्रहित केलेले असू शकतात आणि हे नमुने खालील प्रकारचे असतात. आता या नमुन्याचे प्रकार म्हणजे स्पेसिमेन्सचे टाईप्स आपण खाली इथे मेन्शन केलेले आहेत. यातला पहिला प्रकार आहे होलोटाईप. आता एखाद्या सजीवाचं जेव्हा मूळ वर्णन केलं जातं आणि त्याचा नमुना तयार केला जातो तेव्हा त्या नमुन्याला होलोटाईप असं म्हटलं जातं. आता या होलोटाईप सारखाच दुसरा नमुना म्हणजे त्याचा डुप्लिकेट सुद्धा त्याच्यासोबत तयार करून ठेवलेला असतो, याला आयसोटाईप असं म्हणतात. मूळ होलोटाईपचा नमुना असून सुद्धा संग्रहालयात उपलब्ध असणारे इतर अतिरिक्त नमुने जे असतात त्यांना पॅराटाईप म्हटलं जातं. ज्यावेळी मूळ होलोटाईपचा नामकरण नमुना हरवतो त्यावेळी नवीन जो नमुना तयार केला जातो आणि सजीवाचं नामकरण केलं जातं त्याला न्यूटाईप असं म्हटलं जातं. लॅक्टोटाईप म्हणजे ज्यावेळी होलोटाईप नष्ट होतात किंवा हरवतात त्यावेळी मूळच्या सामग्रीपासून म्हणजे सिन टाईपपासून नामकरण केलेला जो नमुना असतो त्याला लॅक्टोटाईप असं म्हटलं जातं.
सिन टाईप म्हणजे ज्यावेळी मूळ होलोटाईप उपलब्ध नसतो त्यावेळी कोणत्याही 2 किंवा अधिक जातींसाठी एकत्रितरित्या केलेल्या वर्णनावरून तयार केलेला जो नमुना असतो त्याला सिन टाईप असं म्हणतात. आणि सगळ्यात शेवटी ज्या ठिकाणाहून मूळ होलोटाईप मिळवलेला असतो त्याच ठिकाणावरून जो नवीन नमुना मिळवला जातो त्या नमुन्याला म्हणायचं टोपोटाईप. तर याप्रमाणे आपल्याला प्रत्येक नमुन्याचं हे वैशिष्ट्य माहीत असणं आवश्यक आहे आणि तेव्हा आपण अशा प्रकारच्या प्रश्नांचं योग्यपणे उत्तर देऊ शकतो. आता आपल्याला इथे या इन्फॉर्मेशनवरून या प्रश्नाचं योग्य उत्तर देता येणार आहे. आता होलोटाईप जो असतो तो मूळ नॉमेनक्लेचरचा टाईप असतो, तो मूळ नमुना असतो. आपण बघितलंच आहे की एखाद्या सजीवाचं मूळ वर्णन करणारा जो नमुना असतो त्याला होलोटाईप असं म्हणतात. दुसरा नमुना आहे लॅक्टोटाईप. लॅक्टोटाईप म्हणजे ज्यावेळी होलोटाईप हरवतो त्यावेळी लॅक्टोटाईप वापरला जातो आणि म्हणून इथे ब साठी तिसरी जोडी योग्य आहे. त्यानंतर आहे निओटाईप. निओटाईप हा इथे तुम्ही बघू शकतात. निओटाईपचं वैशिष्ट्य काय आहे, ज्यावेळी मूळ होलोटाईपचा नामकरण नमुना हरवतो त्यावेळी नवीन नमुना तयार करून सजीवाचं नामकरण केलं जातं, त्याला निओटाईप म्हणतात. निओटाईप. आणि म्हणून या निओटाईपला आपण एक पर्यायासोबत योग्यपणे जोडी जुळवू शकतो. पुढचा आहे आयसोटाईप. आयसोटाईप म्हणजे होलोटाईपचा डुप्लिकेट. आयसोटाईप म्हणजे होलोटाईपचा डुप्लिकेट, होलोटाईप सारखाच दुसरा नमुना, थोडक्यात होलोटाईपचा डुप्लिकेट सुद्धा तयार करून ठेवलेला असतो आणि म्हणून इथे ड पर्यायासाठी चौथी जोडी योग्य आहे. आता याप्रमाणे आपण जोडी लावल्यावर या पद्धतीने पर्याय असलेला पर्याय क्रमांक आहे 1 आणि म्हणून इथे 1 पर्याय हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे, मलेरियास कारणीभूत ठरणाऱ्या प्लाझ्मोडियमचा डॅश डॅश फायलामध्ये समावेश आहे आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता प्रोटोझोआ या अंतर्गत हे 4 प्रकार आपण यापूर्वीच बघितलेले आहेत. प्रोटोझोआमध्ये कशाभिका प्रोटोझोआ, अमेबॉइड प्रोटोझोआ, रोमकी म्हणजे सिलेटेड प्रोटोझोआ आणि बीजाणुधारी म्हणजे स्पोरोझोअन प्रोटोझोआंचा समावेश होतो. तर यात बीजाणुधारी म्हणजे स्पोरोझोअन या प्रोटोझोआमध्ये साधारणतः प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स जो मलेरिया आजार कॉज करतो त्या आदिजीवाचा समावेश होतो आणि या प्रकारचे आदिजीव साधारणतः मानवात लाल रक्तपेशींमध्ये संसर्ग करतात आणि यातले प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हे मलेरिया आजार पसरवण्यासाठी कारणीभूत असणारे प्रोटोझोआ आदिजीव आहेत. आणि या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येणार आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युएल प्लांट म्हणून ओळखला जातो आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. शैवाळ, लायकेन्स, अँजिओस्पर्म्स आणि कवक. आता आपल्या पुस्तकातल्या पंचसृष्टी वर्गीकरण प्रणालीमध्ये जर तुम्ही त्या हेडिंगखाली अंतर्गत असलेली माहिती जर वाचली तर पंचसृष्टी वर्गीकरण प्रणालीमध्ये काही सजीवांचा समावेश केला गेलेला नाही आहे आणि अशा पंचसृष्टी वर्गीकरण प्रणालीमध्ये ज्या सजीवांचा समावेश झालेला नाही आहे त्या सजीवांबद्दल सुद्धा आपण खाली ही माहिती दिलेली आहे. आणि R.H. विटाकर यांच्या पंचसृष्टी वर्गीकरणात समाविष्ट नसलेल्या या सजीवांच्या बाबतीत आपण ही संपूर्ण इन्फॉर्मेशन या पॅरामध्ये दिलेली आहे. आणि त्यातल्या लायकेन्सच्या बाबतीत तुम्ही इथे ही इन्फॉर्मेशन वाचू शकतात. यात लायकेन्स हा शब्द थिओफ्रास्ट यांनी मांडलेला आहे. कवक म्हणजे फंजाय आणि निळं हिरवं शैवाल म्हणजे सायनोबॅक्टेरिया यांच्या सहजीवनी पद्धतीला लायकेन्स असं म्हटलं जातं. यातील कवकाला मायकोबायंट म्हणतात आणि सायनोबॅक्टेरियाला फायकोबायंट म्हणतात. सायनोबॅक्टेरिया म्हणजेच निळं हिरवं शैवाळ. हे निळे हिरवे शैवाळ जे असतात त्यांच्यात हरितद्रव्य असतं आणि त्यांच्यात असणाऱ्या हरितद्रव्यांच्या उपयोगाने ते प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे कर्बोदकं आणि जीवनसत्व तयार करतात. थोडक्यात अन्न तयार करतात आणि हे अन्न कवकांना देतात. आणि कवक काय करतात तर कवक हे या प्रकारचं अन्न म्हणजेच फंजाय हे या प्रकारचं अन्न साठवून ठेवतात आणि आर्द्रतेसहित खनिजांचं शोषण करून ते स्वतःसोबत निळ्या हिरव्या शैवाळांना म्हणजे सायनोबॅक्टेरियांना पुरवत असतात. आणि या प्रकारे सिम्बायोटिक असोसिएशनने ते दोघंही एकत्रितपणे राहत असतात आणि या असोसिएशनला लायकेन्स असं म्हटलं जातं.
आणि म्हणूनच त्यांना ड्युएल प्लांट्स किंवा ड्युएल ऑर्गॅनिझम म्हणून सुद्धा गणलं जातं आणि ओळखलं जातं. आणि या इन्फॉर्मेशनवरून तुम्हाला या प्रश्नाचं आता योग्य उत्तर देता येणार आहे. तर ड्युएल प्लांट किंवा ड्युएल ऑर्गॅनिझम म्हणून लायकेन्सचा समावेश होतो. या लायकेन्समध्ये कवक आणि सायनोबॅक्टेरिया हे सिम्बायोटिक असोसिएशनने म्हणजे सहजीवनी पद्धतीने सिम्बायोटिक असोसिएशनने एकत्रितपणे राहतात आणि या पद्धतीला लायकेन्स असं म्हटलं जातं. आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे द्विपाद म्हणजेच द्विनाम नाम पद्धतीच्या नियमावलीप्रमाणे या नियमाप्रमाणे खालील कोणती पद्धती चुकीची आहे. आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. यातला पहिला पर्याय आहे द्विपाद म्हणजेच द्विनाम नाम हे तिरके मुद्राक्षराप्रमाणे लिहितात म्हणजे ते इटॅलिक्समध्ये लिहितात. दुसरा पर्याय आहे जातीवाचक नाम व जातीवर्ग नाम ह्या दोन्ही नामांची सुरुवात मोठ्या लिपीच्या अक्षराने करतात. तिसरा पर्याय आहे जातीवाचक नामानंतर जातीवर्ग नाम येते. आणि चौथा पर्याय आहे द्विनाम म्हणजे द्विपाद नाम पद्धतीत जातीवर्ग नाम निरपवाद असावे म्हणजेच युनिव्हर्सल असावे. आणि या प्रश्नामध्ये आपल्याला खालीलपैकी कोणती पद्धत चुकीची आहे ते शोधायचं आहे. ठीक आहे. तर आपण आता प्रश्न व्यवस्थित वाचलेला आहे आणि पर्यायही व्यवस्थित वाचलेले आहेत. प्रश्नामध्ये त्यांना काय म्हणायचं आहे हे तुम्ही पुन्हा एकदा इथे व्यवस्थित बघितलं पाहिजे आणि अंडरस्टँड करून घेतलं पाहिजे. या द्विनाम नामपद्धतीच्या नियमावलीप्रमाणे कोणती पद्धत चुकीची आहे हे आपल्याला शोधायचं आहे. आता त्यासाठी आपल्याला द्विनाम नामकरण प्रणाली व्यवस्थित माहिती असली पाहिजे. या पद्धतीलाच इंग्लिशमध्ये बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम असं म्हटलं जातं. ही पद्धत कार्ल लिनायस यांनी दृढ केलेली होती आणि साधारणत पृथ्वीवर अस्तित्वात असलेले जे असंख्य सजीव आहेत ते त्यांच्या स्थानिक नावावरून जेव्हा ओळखले जातात तेव्हा बरंचसं कन्फ्युजन निर्माण होण्याची शक्यता असते आणि त्यांच्या प्रजातीचा आणि एकूण संख्येचा मागोवा घेणं हे जवळजवळ सर्व शास्त्रज्ञांना किंवा सर्व प्रकारच्या वर्गीकरणशास्त्रज्ञांना अवघड जातं. त्यामुळे प्रत्येक सजीवाला एकच वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक नावाने ओळखून त्याला जागतिक स्तरावर एकाच नावाने ओळख निर्माण करून देण्यासाठी कार्ल लिनायस या शास्त्रज्ञांनी ही पद्धत अस्तित्वात आणली होती. आणि यानुसार पृथ्वीवरच्या सर्व प्राणी वनस्पती पक्षी सूक्ष्मजीव यांना एकाच वैज्ञानिक नावाने ओळखलं जावं ही यामागची कल्पना होती आणि त्याप्रमाणे प्रत्येकाला एकच वैज्ञानिक नाव देण्यातही आलं. उदाहरणार्थ वाघ असेल तर त्याला पॅन्थेरा टायग्रिस या नावाने संपूर्ण जगात ओळखलं जाईल. मानवाला होमोसेपियन नावाने ओळखलं जाईल. भारतीय बेडूक असेल तर त्याला राना टायग्रिना या नावाने या बॉटॅनिकल नेमने ओळखलं जाईल या बायनॉमियल नेमने ओळखलं जाईल. आणि अशाच पद्धतीने अनेक वेगवेगळ्या सजीवांना एकच नाव देण्यात आलेलं आहे या पद्धतीनुसार आणि त्या नावानुसार संपूर्ण जगात तो प्राणी ओळखला जाईल किंवा तो सजीव ओळखला जाईल अशी ही सिस्टीम आहे. तर नवीन सापडलेल्या एखाद्या सजीवाला जर या पद्धतीने नाव द्यायचं असेल तर त्या पद्धतीने नाव देण्यासाठी काही नियम इथे दिलेले आहेत आणि ते नियम एखाद्या सजीवाला हे वैज्ञानिक नाव देण्यासाठी पाळावे लागतात. आणि हे नियम आहेत सजीवांना दिलेली वैज्ञानिक नावे ही लॅटिन किंवा ग्रीक भाषेत लिहिली जातात. म्हणजे एकतर ती लॅटिन भाषेत लिहिली जातात किंवा ग्रीक भाषेत लिहिली जातात. उदाहरणार्थ आंब्याला मॅग्निफेरा इंडिका या नावाने इथे लिहिता येऊ शकतं. दुसरा नियम आहे या वैज्ञानिक नावात 2 शब्दांचा समावेश असतो. त्यापैकी पहिला शब्द जो असतो तो जिनस असतो. यालाच मराठीत प्रजाती किंवा जातीवाचक नामही म्हटलं जातं. आणि हा जिनस जो शब्द असतो तो पहिला शब्द असतो आणि त्यानंतर लगेचच दुसरा शब्द जो असतो तो स्पेसिस असतो. स्पेसिसचा असतो म्हणजे जात असते किंवा जातीवर्ग नामाने तो लिहिला जातो. म्हणजे आधी एखाद्या सजीवाचं नाव जिनस म्हणजे त्याची प्रजात लिहिली जाते आणि नंतर त्याची जात लिहिली जाते. उदाहरणार्थ आंब्याला जर मॅग्निफेरा इंडिका हे नाव दिलेलं आहे तर मॅग्निफेरा हे त्याची प्रजात आहे आणि इंडिका हे त्याचं स्पेसिफिक नाव आहे. म्हणजे मॅग्निफेरा या प्रजातीमध्ये येणारा आंबा म्हणजे आंबा ही जात आहे म्हणून मॅग्निफेरा इंडिका हे आंब्याला दिलेलं नाव आहे. यापैकी मॅग्निफेरा ही प्रजात आहे आणि इंडिका ही जात आहे. ठीक आहे. तर यातली जी जात असते ती जात म्हणजेच ते स्पेसिफिक नाव
हे वैशिष्ट्यपूर्ण असतं आणि ते वैश्विक, सार्वत्रिक आणि निरपवाद असतं, ते युनिव्हर्सल असतं. हे इथं तुम्ही लक्षात ठेवायला हवं. आता यानंतर आणखी महत्त्वाचा नियम आहे की प्रजाती जी असते म्हणजे जी जिनस असते तिची सुरुवात ही मोठ्या इंग्रजी म्हणजे कॅपिटल अक्षराने केली जाते आणि जी जात असते म्हणजे स्पेसीज असते तिची सुरुवात ही लहान इंग्रजी अक्षराने केली जाते. उदाहरणार्थ मॅग्निफेरा याचा एम तुम्ही बघू शकता, तिथे कॅपिटल आहे कारण ते जीनसचं नाव आहे आणि त्यात स्पेसीजचं नाव इंडिका जे आहे त्यातला आय जो आहे तो स्मॉल आहे म्हणजे ते स्मॉल लेटर वापरलेलं आहे. आता पुढचा नियम आहे, ज्यावेळी ही नावे हाताने लिहिली जातात त्यावेळी त्या नावांखाली अंडरलाईन केली जाते म्हणजे सरळ रेषा आखली जाते आणि ज्यावेळी ही नावे छापली जातात त्यावेळी ती इटॅलिक्समध्ये लिहिली जातात म्हणजे आडव्या तिरक्या अक्षराने ती लिहिली जातात. आता हस्ताक्षरात जर आपण लिहिलं तर याच्याखाली अंडरलाईन देणं अनिवार्य आहे आणि जर ते छापलं तर ते इटॅलिकमध्ये असणं अनिवार्य आहे. आणि नंतरचा नियम आहे, शेवटचा नियम आहे, ज्या जीवशास्त्रज्ञाने त्या सजीवाचं नाव ठेवलेलं आहे त्या जीवशास्त्रज्ञाचं नाव त्या सजीवाच्या नावानंतर पूर्णपणे आणि संक्षिप्त स्वरूपात लिहिलं. उदाहरणार्थ मॅग्निफेरा इंडिका हे नाव आंब्याला लिनॅयस यांनी दिले म्हणून ते मॅग्निफेरा इंडिका लिन असेही लिहिले जाते. आता आपण पहिला पर्याय बघूयात. या पर्यायात दिलेला आहे द्विपाद म्हणजेच द्विनाम नाम हे तिरके मुद्राक्षर आपण लिहितात. तर हो, जेव्हा ते छापलं जातं तेव्हा ते तिरक्या मुद्राक्षरात लिहिलं जातं म्हणजे इटॅलिक्समध्ये लिहिलं जातं. दुसरा पर्याय आहे जातीवाचक नाम व जातीवर्ग नाम या दोन्ही नामांची सुरुवात मोठ्या लिपीच्या अक्षराने करतात. तर जातीवाचक नाम म्हणजेच जिनसचं नाव याची सुरुवात ही कॅपिटल अक्षराने केली जाते, कॅपिटल इंग्रजी लेटरने केली जाते आणि जातीवर्ग नाम म्हणजे स्पेसिसची सुरुवात ही स्मॉल लेटरने केली जाते, कॅपिटल इंग्लिश स्मॉल लेटरने केली जाते. म्हणून इथे हा पर्याय योग्य नाही. तिसरा पर्याय आपण बघूया, जातीवाचक नामानंतर जातीवर्ग नाम येतं. हो, नेहमी जिनस नंतर स्पेसिसचं नाव येतं. आणि चौथा पर्याय आहे द्विपाद नाम पद्धतीत जातीवर्ग नाम निरापवाद असावे. ती निरापवाद असतंच, ते युनिव्हर्सल असतं, ते वैश्विक असतं, ते सार्वत्रिक असतं. आणि आपण हे सगळे नियम इथे मेन्शन केलेले आहेत. यापैकी केवळ दुसरा पर्याय योग्य नाही आहे, तो सुसंगत वाटत नाही आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे असं आपण इथे म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे टेक्झॉनॉमी हा शब्द कोणी दिला आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता हा अत्यंत फॅक्च्युअल प्रश्न आहे. आपण आपल्या पुस्तकात सजीव जगतातील विविधता ह्या हेडिंग अंतर्गत टेक्झॉनॉमी हे सब हेडिंग दिलेलं आहे आणि त्यात आपण स्पष्ट म्हटलेलं आहे की टेक्झॉनॉमी हा शब्द AP कॅन्डॉल यांनी रूढ केलेला आहे आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढचा प्रश्न आहे पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांमधील विविधता म्हणजे आणि खाली पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात आपण सजीव जगतातील विविधता यात हे मेन्शन केलेलंच आहे. पृथ्वीवर सजीवांच्या असंख्य प्रजाती वास्तव्य करतात. या प्रजातींची संख्या जर आपण मोजली तर आणि ती विविधता जर मोजली तर ती 7 ते 8 मिलियन एवढी आहे. आणि मूल्यांकन केलेली म्हणजे एस्टिमेटेड आणि माहीत असलेल्या प्रजातींची संख्या जर बघितली तर ती 1.7 to 1.8 मिलियन एवढी आहे. 1 मिलियन म्हणजे 1 दशलक्ष. आणि पृथ्वीवर असलेल्या अशा असंख्य सजीवांतील प्रजातीतील या विविधतेला जैवविविधता म्हणतात. म्हणजे प्रत्येक सजीव एका सजीवापेक्षा वेगळा असतो आणि या सर्व प्रजातींची संख्या बघून त्या प्रत्येक सजीवाचं वैशिष्ट्य आणि त्या विविधतेला आपण जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी या हेडिंग अंतर्गत अभ्यासत असतो. आणि म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न आहे म्युकोरेल्स या कवकवर्गीय वनस्पतींना डॅश डॅश असे म्हणून ओळखतात आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात आपण किंगडम फंजाय या हेडिंग अंतर्गत कवकांचं वर्गीकरण दिलेलं आहे आणि यात आपण कवकाचे उपसंघ खाली दिलेले आहेत. याचे उपसंघ म्हणजे कवक हे पुन्हा काही सब किंगडम्समध्ये विभागले जातात, क्लासिफाय केले जातात आणि यांचं विभाजन हे अशा प्रकारे होतं. जिम्नोमायकोटा, दुसरा आहे ओमायकोटा आणि युमायकोटा. यातला पुन्हा ओमायकोटा जो आहे तो फायकोमायसिट्स आणि झायगोमायसिट्समध्ये विभागला जातो. जिम्नोमायकोटालाच मॅक्झोमायकोटा असंही म्हणतात.
आणि मायकोटा हा पुन्हा फायकोमायसिट्स आणि झायगोमायसिट्समध्ये विभागला जातो. आता सध्या जी पॅन्डेमिक सिच्युएशन अराईज झालेली आहे ती आपण सर्वजण अगदी जवळून अनुभवत आहोत. या सिच्युएशनशी संबंधित बातम्या आपण रोज वेगवेगळ्या TV चॅनल्स आणि वृत्तपत्रांमध्ये बघत आणि वाचत असतो. आता कोविड-19 हा आजार झालेल्या व्यक्तींमध्ये काही पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात आणि याच्याशी संबंधित बातम्यासुद्धा आपण रोज TVवर ऐकतो आहोत, पाहतो आहोत. साधारणतः डायबिटीज झालेल्या लोकांना किंवा जास्त स्टिरॉइड्स घेतलेल्या पेशंट्समध्ये ही पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स जास्त प्रमाणात बघायला मिळतात. त्यात तुम्ही सध्या म्युकरमायकोसिस या आजाराबद्दलही ऐकलं असेलच. या आजारात अशा इम्युनिटी कमी झालेल्या व्यक्तींमध्ये कान, डोळे, नाक किंवा इतर कुठल्याही अवयवात फंगल इन्फेक्शन होतं आणि तिथे काळा डाग पडतो आणि म्हणून या म्युकरमायकोसिसला ब्लॅक मोल्ड असंही म्हटलं जातं. ब्लॅक मोल्ड म्हणजेच काय, हे म्युकर जे असतं ही फंगस जे असतं ते फंगस एखाद्या व्यक्तीमध्ये त्याने इन्फेक्ट केल्यावर त्या विशिष्ट एरियामध्ये काळा डाग पडतो म्हणून यांना ब्लॅक मोल्ड म्हणूनही ओळखलं जातं. याच ब्लॅक मोल्ड्सला हे नाव दिलेलं आहे कारण ते ब्लॅक पॅचेस तिथे तयार करतात आणि यांनाच म्युकरमायकोसिस असंही म्हणतात आणि यांनाच म्युकोरेल्स असंही म्हणतात. आता ही इन्फॉर्मेशन तुम्हाला जर असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर देता येणार आहे. म्युकोरेल्स म्हणजेच म्युकरमायकोसिस होय आणि म्युकरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक मोल्ड होय. ब्लॅक मोल्डलाच दुसरं नाव आहे म्युकरमायकोसिस किंवा म्युकोरेल्स आणि याचा समावेश होतो झायगोमायसिट्समध्ये आणि झायगोमायसिट्स हा मायकोटा या सब किंगडममध्ये येतो आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न आहे 2 नावे बायोनोमियल नावे देण्याची वर्गीकरण पद्धत कोणी शोधून काढली, कोणी सुचवली आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता हा अत्यंत फॅक्च्युअल प्रश्न आहे आणि यापूर्वीच आपण बघितलेलं आहे की द्विपाद म्हणजेच द्विनाम नामकरण पद्धती बायनोमियल नॉमेनक्लेचर ही पद्धती कार्ल लिनायस यांनी शोधून काढलेली आहे आणि त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न आहे रसायनांपासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू स्वयंजीवी कोणत्या रसायनांचे विघटन करून ऊर्जा मिळवतात आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता बघा, आपण सृष्टी कवक या हेडिंग अंतर्गत कवकांबद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन पुस्तकात दिलेली आहे आणि तिथे पोषण या हेडिंग अंतर्गत आपण स्पष्ट म्हटलेलं आहे की काही जीवाणू हे स्वयंपोषी असतात आणि काही परपोषी असतात. जे स्वयंपोषी जीवाणू असतात ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. प्रकाशसंश्लेषी जीवाणू साधारणतः स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात कारण त्यांच्यात हरितलवक असतात. रसायन संश्लेषी जीवाणू जे असतात ते असेंद्रिय द्रव्याद्वारे स्वतःचं पोषण करतात. उदाहरणार्थ रसायन एखादं असेल, समजा अमोनिया, सल्फर आणि आयन यांवर जगणारे जे बॅक्टेरिया असतात त्यांना रसायन संश्लेषी, त्यांना किमो ऑटोट्रॉपिक असं म्हटलं जातं. यात सल्फर जीवाणू असतात जे सल्फरवर जगतात, आयन जीवाणू असतात जे फेरस आयनचं रूपांतर फेरिक आयनमध्ये करून ऊर्जा मिळवतात आणि या प्रकारे अनेक जीवाणू हे अशा प्रकारच्या असेंद्रियवर द्रव्यावर जगतात आणि स्वतःचं पोषण करतात. काही नायट्रिफाईंग जीवाणू जे असतात ते अमोनियाचं रूपांतर नायट्रेटमध्ये करतात आणि नायट्रेटमध्ये करतात आणि हे रूपांतर करून ते ऊर्जा मिळवतात आणि स्वतः ग्रो होतात, त्यांची वाढ घडवून आणतात. उदाहरणार्थ नायट्रोबॅक्टर. आणि या प्रकारे प्रत्येक प्रकारच्या असेंद्रिय व द्रव्यावर जगणाऱ्या प्रत्येक जीवाणूचं आपण इथे 1 ते 2 उदाहरणं दिलेली आहेत आणि या इन्फॉर्मेशनवरून तुम्हाला इथे स्पष्ट पर्यायात हे दिलेलं आहे की असेंद्रिय द्रव्य म्हणजेच थोडक्यात रसायनांपासून स्वतःचं अन्न तयार करणारे जे जीवाणू आहेत ते असेंद्रिय द्रव्यांवर जगतात. म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता वनस्पती वर्गीकरणामध्ये आपण जर बघितलं तर स्पेसीजपासून सुरुवात होते साधारणतः, नंतर जिनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम, किंगडम आणि डोमेन अशा पद्धतीने हे वर्गीकरण होत असतं. आता यातल्या या ज्या श्रेण्या आहेत त्या श्रेण्यांपैकी स्पेसीज
हा जो घटक आहे तो वर्गीकरणातला पायाभूत घटक म्हणून ओळखला जातो. आता तुम्ही ही आकृती जरी बघितली तर या फिगरमध्ये तुम्हाला लक्षात येईल की स्पेसिस हा पायाला आहे, सगळ्यात बेसला आहे आणि म्हणून त्याला पायाभूत घटक असंही म्हटलं जातं. आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढचा प्रश्न आहे, वनस्पतींना द्विनाम पद्धती म्हणजे बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञाने सुरू केली. आता हा सेम प्रश्न इथे रिपीट झालेला आहे, याचा फक्त फॉर्म वेगळा आहे. आणि यापूर्वीच आपण बघितलेलं आहे की द्विनाम नामकरण पद्धती ही कार्ल लिनायस यांनी शोधून काढली आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न आहे, लायकेन्सच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विवरण बरोबर आहे. आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. यातला पहिला पर्याय आहे, शैवाल आर्द्रता व खनिज घटकांचे शोषण करून कवकास उपलब्ध करून देतात आणि प्रकाश संश्लेषण करून अन्नाचे शोषण करतात. दुसरा पर्याय आहे, कवक आर्द्रता आणि खनिजांचे शोषण करून शैवालास उपलब्ध करून देतात व शैवाल प्रकाश संश्लेषण करून अन्न तयार करतात. तिसरा पर्याय आहे, त्यांच्यामध्ये फॅकल्टेटिव्ह म्युच्युअलिझम असतं. आणि चौथा पर्याय आहे, लायकेनमध्ये चांगल्या प्रकारे विकसित असणारे स्टील उती आर्द्रता शोषून घेतात. आता आपल्याला आपल्या पुस्तकातल्या इन्फॉर्मेशनवरून या प्रश्नाचं योग्य उत्तर बघायचं आहे. आता लायकेन्स या हेडिंग अंतर्गत आपण ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्यात आपण म्हटलेलं आहे की कवक म्हणजे फंजाय आणि निळे हिरवे शैवाल म्हणजे सायनोबॅक्टेरिया यांच्या सहजीवनी पद्धतीला लायकेन्स म्हटलं जातं, लायकेन्स असं म्हटलं जातं. आता यातले जे कवक असतात त्यांना मायकोबायंट म्हणतात, कवकांना मायकोबायंट म्हटलं जातं आणि सायनोबॅक्टेरियाला फायकोबायंट म्हटलं जातं. यातले जे सायनोबॅक्टेरिया असतात म्हणजे जे निळे हिरवे शैवाळ असतात त्यांच्यात हरितद्रव्य असतं आणि या हरितद्रव्यामुळे ते प्रकाश संश्लेषण करतात आणि प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे कर्बोदकं आणि जीवनसत्व तयार करतात. आणि कवक काय करतात तर या प्रकारचं अन्न ते साठवून ठेवतात आणि आर्द्रतेसहित खनिजांचं शोषण करतात त्यांच्यातल्या आणि स्वतःबरोबरच ते त्या सायनोबॅक्टेरियांना म्हणजेच निळ्या हिरव्या शैवालांना सुद्धा देखील पुरवतात. आणि या प्रकारचं सिम्बायोटिक असोसिएशन म्हणजेच लायकेन्स, यांनाच आपण लायकेन्स असं म्हणतो. आता प्रश्नाकडे आपण वळूयात. या प्रश्नात पर्याय क्रमांक 2 मध्ये म्हटलेलं आहे की कवक हे आर्द्रता आणि खनिजांचं शोषण करून शैवालांना उपलब्ध करून देतात आणि शैवाल हे प्रकाश संश्लेषण करून अन्न तयार करतात. तर ही इन्फॉर्मेशन इथे आपल्या माहितीनुसार, पुस्तकातल्या माहितीनुसार बरोबर वाटते. आणि पहिल्या पर्यायात आहे, शैवाल आर्द्रता आणि खनिजांचं शोषण करून कवकास उपलब्ध करून देतात आणि प्रकाश संश्लेषण करून अन्नाचं शोषण करतात. तर हा पर्याय इथे योग्य नाही. तिसरा पर्याय आहे, त्यांच्यामध्ये फॅकल्टेटिव्ह म्युच्युअलिझम असतं, तर त्यांच्यात सिम्बायोटिक असोसिएशन असतं, त्यांच्यात फॅकल्टेटिव्ह म्युच्युअलिझम बघायला मिळत नाही. आणि चौथा पर्याय आहे, लायकेनमध्ये चांगल्या प्रकारे विकसित असणाऱ्या स्टील उती आर्द्रता शोषून घेतात, तर त्यांच्यात स्टील उती आर्द्रता शोषून घेतलात ही इन्फॉर्मेशन योग्य नसल्यामुळे हा पर्याय इथे अयोग्य आहे. आणि केवळ दुसरा पर्याय इथे योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.